आहेत तुम्ही, किती वर्ष अभ्यास करता? मी जसं म्हणजे मोडीचा अभ्यास मी गेले 4-5 वर्ष म्हणजे झालेले आणि कुणबी नोंदींचं जे काम दिलेलं आहे ते जसं GR निघालं त्या GR पासून माझा अभ्यास सुरू आहे. आपण जर बघितलं तर एक लेटर लिहिलेलं पाहायला मिळत आहे. त्या लेटरमध्ये पर्शियन आणि उर्दू भाषेचा देखील समावेश असतो असं आहे. नेमकं या लेटरमध्ये काय होतं? ते पत्र म्हणजे मी मुख्यमंत्र्यांना आणि शिंदे समितीला पाठवलं होतं. मी जेव्हा तुळजापूरला गेले होते, तुळजापूरमध्ये ज्या नोंदी होत्या तर मी मोडीच्या नोंदी बघण्यासाठी गेल्या, पण तिथलं ऑलरेडी वाचन झालेलं होतं. पण माझ्या निर्देशनास आलं की माझ्या निर्देशनास आलं की तिथे सरकारी ज्या नोंदी होत्या खरेदी विक्रीच्या, मग त्या खरेदी घरोघरी बॉन्ड्स मिळत होते. त्या बॉन्ड्समध्ये कुणबी नोंदी होत्या आणि मग त्या बॉन्ड्स माझ्या लक्षात आलं की सरकारी दस्तऐवज म्हणजे सरकारी व्हॉल्यूम्स जे म्हणतो ज्याला आम्ही, खरेदी विक्रीचे व्यवहार ज्याच्यात होतात त्या व्यवहारांमध्ये देखील कुणबी नोंदी असण्याची शक्यता आहे. पण त्या मी जेव्हा रेकॉर्ड चेक केला तेव्हा त्या उर्दू आणि पर्शियन भाषेमध्ये होत्या. मग तो रेकॉर्ड चेक केला नव्हता, त्यासाठी मी ते पत्र पाठवलं होतं की हा रेकॉर्ड पुन्हा एकदा पाहण्यात यावा म्हणून. मॅडम, आता जे आहेत ते तुम्ही 2 रेकॉर्ड सध्या चेक करतायत, एक हैदराबाद आणि एक औंध संस्थान. नेमकं यामध्ये काय फरक आहे? असं नाहीये, संपूर्ण महाराष्ट्रातल्या ज्या काही नोंदी आहेत ज्या तालुक्यांमधल्या त्या माझं काम आहे रिसर्च करायचं. आतापर्यंत किती रेकॉर्ड झालेला आहे? कशा पद्धतीने हळूहळू तुम्ही हा अभ्यास केलात? कशा पद्धतीने आतापर्यंत नोंदी ज्या आहेत त्या शिंदे समितीकडे सादर केल्या? ज्या तालुक्यामध्ये जसा रेकॉर्ड सापडला त्या नोंदी लिप्यंतर करून त्याचं ट्रान्सलेशन करून जे काही तहसील ऑफिस किंवा नगरपालिका मग त्यांच्याकडे आम्ही तो द्यायचं, म्हणजे तो रेकॉर्ड्स आम्ही द्यायचा आणि मग त्या NIC वर अपलोड करून त्या नोंदी दिसायच्या. सध्या काल जर आपण बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांनी असं सांगितलं की हैदराबाद गॅझेट आणि जे सातारा संस्थांचं गॅझेट आहे त्याचा अभ्यास पूर्ण झालेला आहे. तर खरंच तसा आहे का? त्याचा अभ्यास झालेला आहे का पूर्ण? त्याच्या नोंदी मिळालेल्या आहेत का पूर्णपणे? हो, नोंदी मिळालेल्याच आहेत ना, त्याच्यासाठीच त्यांनी तसं ते स्टेटमेंट दिलेलं आहे. नोंदी भरपूर मिळालेल्या आहेत. जसं तुम्ही रेकॉर्डमध्ये बघू शकता की कुणबी नोंदी असलेल्या किंवा कुणबी मराठी नोंदी असलेल्या असा बराचसा रेकॉर्ड उपलब्ध झालेला आहे. थोडक्यात जर असं आपण म्हटलं की हे खूप ऐतिहासिक काळापासून मराठा हे कुणबीच असल्याचं आहे. म्हणजे जसं की उर्दू आणि पर्शियन ही जर भाषा बघितली तर तो शिवाजी महाराजांचा काळ जवळपास येऊ शकतो. तर ह्या सगळ्यापासून तेव्हापासून हे सगळं नोंदी आहेत? हो, नाही, तेव्हापासून नोंदी नाहीये. नोंदी कधीपासून झाल्या की जेव्हा इनाम कमिशन म्हणजे क्वीन व्हिक्टोरियाचं जेव्हा सरकार आलं, म्हणजे आधी कंपनी सरकार होतं 1818 आणि 1853-54 पासून क्वीन व्हिक्टोरिया 1853 पासून क्वीन व्हिक्टोरियाचं राज्य आलं आणि त्याच्यानंतर 1857 पर्यंत इनाम कमिशन होतं. इनाम कमिशन मध्ये ज्या वंशावळी असायच्या त्याच महसूल पुरावा म्हणून धरायच्या. मग साधारण 1860 पासून जर पाहिलं तर गाव नमुना 14 मध्ये तुम्हाला जन्म मृत्यूच्या नोंदी दिसतात. अजून किती वेळ लागेल हे सगळं काम पूर्ण होण्यासाठी? काम चालू आहे. बऱ्याच जिल्हे आणि तालुक्यांमध्ये पूर्णही होत आलेलं आहे. काही ठिकाणी अगदी बऱ्यापैकी राहिलेलं असेल तर ते करण्यात येईल, म्हणजे पूर्ण होईल. पण आता जर बघितलं तर कोकण प्रांत जो आहे ते लोक म्हणतायत की आम्ही 96 कोळी मराठा आहे, आम्ही कुणबीमधनं घ्यायला तयार नाही आहोत. पण जर कोकण प्रांताचा विचार केला तर कोकण प्रांतात पण अशीच नोंद आढळते का किंवा तुमच्या काही बघण्यात आलंय का तसं? नाही, माझ्या काही पाहण्यात नाही आलेलं आहे. त्यामुळे मला तिथलं काही म्हणजे तो काही रेकॉर्ड माझ्याकडे उपलब्ध नसल्यामुळे मला तिथली काही कल्पना नाही. आणखीन एक गोष्ट अशी आहे की मोडी लिपीत हे सगळं लिहिलेलं आहे. मोडी लिपीतनं मराठीत ट्रान्सलेट करताना काय अडचणी आल्या? कशा पद्धतीने तुम्ही हे काम सुरू केलं? शिंदे समितीने तुमच्यावर ही कामाची जबाबदारी कशी सोपवली? ॲक्च्युली जसं GR निघाला की कुणबी नोंदी शोधण्यासाठी मग आम्हाला तसं पुणे पुराभिलेखमधून मला पत्र आलं आणि निवड झाली म्हणून
आणि त्यानंतर मग आम्ही त्या नोंदी शोधण्याला काम सुरू केलं. आणि नोंदी शोधताना मेन म्हणजे प्रचंड डेटावर म्हणजे त्या डेटावर इतकी धूळ ते काम करताना म्हणजे प्रचंड तो त्रास झालेला आहे. आणि बऱ्याच लांब लांब ठिकाणी मला काम करायला जावं लागायचं. म्हणजे कधी वाई म्हणा, कधी सातारा म्हणा किंवा दौंड म्हणा, अशा बऱ्याच ठिकाणी मला ट्रॅव्हलिंग करून मी नोंदी शोधायला जायची. आज तुम्ही इथे जरांगे पाटील यांना भेटायला आलाय, काय वेगळं कारण आहे का? आज काही कागदपत्र पुन्हा सादर करणार आहात, नेमकं काय काय? जो काही रेकॉर्ड मी आणलेला आहे तो ऑलरेडी मी शिंदे समितीला त्याचा अहवाल दिलेला आहे. आणि त्या अहवालामध्ये संख्यात्मक ज्या नोंदी आहे गॅजेटियरमध्ये, तर 1860 पासून ते 1901 पर्यंत जो बदलांतर झालेला आहे तो बदल कसा झालेला आहे तो त्या रेकॉर्डमध्ये मी त्या एव्हिडन्स म्हणून सरकारलाही आणि जरांगे पाटील दादांना द्यायला आले होते. नक्कीच सर, आपण बघतोय. धन्यवाद मॅडम आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर मॅडम स्वतः इथे आलेले आहेत, रेकॉर्ड त्यांनी केलेले आहेत. मोडी भाषेच्या त्या खरं तर अभ्यासक आहेत आणि मोडीमधनं मराठीत ट्रान्सलेट करण्याचं काम त्यांना दिलं होतं. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे इतिहासात देखील कुणबीच मराठा आहेत असे अनेक पुरावे त्यांना हाती लागलेले आहेत आणि त्या संदर्भात अजूनही त्यांचा अभ्यास सुरू आहे. मात्र बऱ्यापैकी अभ्यास पूर्ण झाल्याची माहिती त्या देत आहेत. त्यामुळे या सगळ्या आरक्षणामध्ये त्यांचं हे काम किती महत्त्वाचं ठरतंय हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नालिस्ट सुनील सह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई आझाद मैदान. तर कांचन कोठावळे या मोडी लिपीच्या अभ्यासक आहेत. खरं तर आज पुण्याहून कांचन कोठावळे मनोज जरांगेच्या भेटीसाठी दाखल झाले. त्यांना शिंदे समितीनं मराठीमध्ये हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेटच्या नोंदी संकलित करण्याचं काम दिलं.